स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। दत्त जयंती निमित्त मी आज तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने आपल्याला 21 दिवसाची सेवा करायची आहे। ही सेवा केल्याने तुमच्या अशक्य ही गोष्ट स्वामी महाराज पूर्ण करतात, कारण की ही जी सेवा आहे ही अति उच्च कोटीची सेवा आहे। जी स्त्री पुरुष ही सेवा करतो त्याच्या आयुष्याचं सोनं होतं, कल्याण होतं, त्याच्या आयुष्यामध्ये जे अडचण आहे, दुःख आहे, कष्ट आहे त्याचं निवारण होत असतं। म्हणून आपल्याला या पारायण काळामध्ये दत्त जयंती निमित्त आपल्याला ही सेवा 21 दिवसाची सेवा करायची आहे। बघा, आता भरपूर जणांना पारायण करणं शक्य नसतं, तर त्यांनी ही 21 दिवसाची सेवा करायची आहे। त्याचं फळ तुमच्या खात्यात जमा होईल आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल। जे तुमची इच्छा असेल ती स्वामी महाराजांजवळ आपल्याला मागायची आहे आणि हे पारायण सुरू करायचे आहे। आता तुम्हाला सांगते बघा, कारण की 27 तारखेपासून पारायण सुरू होणार आहे, गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे। तर 4 तारखेपर्यंत समाप्त, म्हणजे 4 तारखेला 4 डिसेंबर रोजी म्हणजे 27 नोव्हेंबरला सुरू होणार आहे आणि 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे, त्यावेळेस ते समाप्त होणार आहे। तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर मी आज जे तुम्हाला सांगणार आहे ते केलं तरी सुद्धा तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती होईल आणि तुमच्या कामना स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील। आता बघा, हा जो दिवस आहे हा स्वामी भक्तांसाठी आणि दत्त भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। या काळामध्ये पारायण केले जातात, महाराजांची खूप प्रमाणात सेवा केली जाते, आराधना केली जाते। मग खूप इच्छा असून सुद्धा आपल्याला पारायणाला बसता येत नाही, गुरुचरित्र पारायणाला बसता येत नाही, तर मी तुम्हाला आज असे सेवा सांगणार आहे। ती केल्याने सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं फळ तुमच्या खात्यात जमा होईल, म्हणजे तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होणार या काळामध्ये। तर ते सेवा कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे बघा। आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला नियम अटी काहीच नाही, फक्त 2च नियम आहेत, ते म्हणजे परअन्न घ्यायचं नाही आणि मांसाहार करायचं नाही। कारण की परअन्न का घेत नाही पारायण काळामध्ये? परअन्न अशासाठी घेत नाही कारण की अन्नापासून आपल्याला दोष लागत असतो। जर तुम्हाला खूपच अडचण असेल, दुसऱ्याचं घरचं खाणं, लग्नाला वगैरे गेलेले असणार आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला भूकं राहिलं जात नसेल, शक्य नसेल, तर 5 वेळेला गायत्री मंत्र म्हणायचा आणि ते अन्न ग्रहण करायचं। आईच्या घरी गेलेले असणार काही कारणास्तव, तर आईच्या घरचं चालतं पण दुसऱ्याच्या घरचं परअन्न घेत नाही, दोष लागतो। त्यामुळे ह्या जे आपलं पारायण चालू असतं त्यावेळेस खात नसतात। आणि दुसरं म्हणजे बघा, याला मांसाहार बिलकुल वर्ज आहे, मांसाहार करत नाही। तुम्ही कांदा लसूण खाऊ शकतात, फक्त गुरुचरित्र पारायण जर करत असणार तर तुम्हाला जास्त जे दुसरे नियम आहेत ते पाळायचे असतात। पण जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत नसणार तर ही 21 दिवसाची सेवा तुम्ही करत असणार तर तुम्हाला हे जे मी तुम्हाला नियम सांगितले हे नियमांमधून हे 2च नियम तुम्हाला पाळायचे आहे। आता ही सेवा करण्यासाठी वेळ तुम्हाला सांगते बघा, तुम्ही सकाळच्या 4 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकतात। ही 21 दिवसाची सेवा आहे, म्हणून तुम्ही काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते। 13 नोव्हेंबरपासून म्हणजे आपल्याला ही जी सेवा आहे स्वामी समर्थ सार अमृत ही सेवा आपल्याला करायची आहे। स्वामी समर्थ सार अमृतची सेवा करायची आहे। परत जर तुम्हाला स्वामी समर्थ सार अमृत पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करू शकतात। रोज 21 दिवसापर्यंत स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप करू शकतात, किंवा तुम्ही 21 दिवसापर्यंत तारक मंत्र पठण करू शकतात। जो तारक मंत्र अतिशय प्रभावशाली आहे, या मंत्राचं पाणी जर एखाद्या आजारी व्यक्तीला दिलं तर त्याचा आजार सुद्धा बरा होतो। जर तुम्हाला तारक मंत्र म्हणता येत असेल तर तुम्ही तारक मंत्र त्याच्यामध्ये पाण्यामध्ये 3 बोटं घालून हा तारक मंत्र जर तुम्ही पठण केला आणि आजारी व्यक्तीला दिला तर त्याचा आजार सुद्धा बरा होतो। एवढी ताकद त्या तारक मंत्रामध्ये आहे। तर ही सेवा तुम्ही म्हणजे हे 21 दिवसामध्ये तुम्ही करू शकतात, किंवा पारायणाला बसू शकतात, किंवा स्वामी समर्थ सार अमृतचं पारायण करू शकतात। आता स्वामी समर्थ सार अमृतचं पारायण कशा पद्धतीने करावं ते तुम्हाला सांगणार आहे। ही सेवा 21 दिवसाची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला 13 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू करायची आहे, तर 4 डिसेंबरपर्यंत तुमची ही सेवा चालू होणार। आता ही सेवा तुम्ही कधी पण करू शकता, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं बघा। 1 ते 21 अध्याय आहे, खूप छोटे छोटे अध्याय आहे, जास्त मोठे नाही। तर हे
1 ते 21 अध्याय जर आपण एका दिवसात पठण केलं तर आपलं 1 पारायण होतं। तर असं तुम्हाला 21 पारायण करायचे आहे, जे 4 तारखेपर्यंत दत्त जयंती आहे तोपर्यंत होऊन जातात, जर तुम्ही 13 तारखेला हे पारायण करायला सुरुवात केली तर। बघा असे तुम्हाला 21 पारायण करायचे आहे, खूप छोटे आहे। याला नियम अटी मी तुम्हाला सांगितल्या काहीच नाही, ब्रह्मतत्वाचं पालन करायचं नाही, करायचं असेल तर तुम्ही करू शकतात, फक्त पर अन्न आणि मांसाहार आपल्याला खायचा नाही। आणि दुसरं म्हणजे बघा ज्या वेळेस तुम्ही पारायण करणार तर संकल्पयुक्त करायचं, कारण की कुठलीही सेवा जर आपण संकल्पयुक्त केली तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला लगेच प्राप्त होत असतं। म्हणजे आपण जी पूजा केलेली असते ती देवापर्यंत पोहोचते आणि आपल्या कामना पूर्ण होत असतात। म्हणून ज्या दिवशी तुम्ही 13 तारखेला हे पारायण करणार, म्हणजे 21 दिवसाचं पारायण सुरू करणार, त्या दिवशी तुम्हाला काय करायचं, जवळपास मंदिर असेल स्वामी समर्थ महाराजांचं, दत्त महाराजांचं, त्या ठिकाणी जायचं आहे केंद्रामध्ये, आणि त्या ठिकाणी एक नारळ, खडीसाखर तुम्हाला न्यायची आहे आणि महाराजांजवळ ठेवायची आहे। आणि जी तुमची कामना आहे ती महाराजांना बोलून दाखवायची आहे, प्रार्थना करायची आहे की मी ह्या कामनासाठी मी हे पारायण करत आहे, तर माझी कामना पूर्ण होऊन द्या, असं म्हणून तुम्हाला ते तिथं ठेवून नमस्कार करून त्या दिवसापासून तुम्ही कोणत्या पण टायमाला ही सेवा करू शकतात। फक्त आपल्याला जी ही सेवा मी तुम्हाला सांगितली ती 12 ते 12:30च्या दरम्यानमध्ये करायची नाही, कारण की त्यावेळेस दत्त महाराजांचा भिक्षुकीचा टाइम असतो, त्यामुळे ही सेवा 12 ते 12:30च्या आतमध्ये करत नाही। तर तुम्ही ही सेवा त्यानंतर करू शकतात किंवा सकाळी करू शकतात। बघा हे पारायण करताना आता प्रत्येक जणाला एका बैठकीमध्ये हे पारायण करणं शक्य नसतं, कोणाचं लहान बाळ असतं किंवा घरामध्ये भरपूर कामं असतात किंवा काहीतरी कारणास्तव आपल्याने एका बैठकीमध्ये होत नाही, तर तुम्ही 2 बैठकीमध्ये केलं तरी सुद्धा चालतं। 2 बैठकीमध्ये म्हणजे अर्धे अध्याय तुम्हाला सकाळी वाचायचे आहे आणि अर्धे अध्याय तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळी ज्या वेळेस तुम्हाला टाइम मिळेल त्यावेळेस तुम्हाला पठण करायचे आहे। पण शक्यतो असं म्हटलेलं आहे की एका बैठकीमध्ये केलं तर अतिशय उत्तम, नसेलच तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात। जर तुमचे प्रॉब्लेम आलेले असतील तर 4 दिवस सोडून 5व्या दिवसापासून तुम्ही ही सेवा रुजू करू शकतात, म्हणजे चालू करू शकतात। तर ही सेवा करण्यासाठी कोणतंही बंधन नाही। महाराजांची ही सेवा खूप अनंत भावेने आणि मनोभावेने करायची आहे, कारण की आपल्याला आपला संसार, आपला प्रपंच आणि परमात्मा, म्हणजे बघा अगोदर आपल्याला आपला प्रपंच सांभाळायचा असतो आणि मग परमात्मा करायचा असतो। महाराज नेहमी म्हणत असतात की म्हणजे अगोदर आपला संसार सांभाळायचा आणि मग माझ्या ध्यानाला लागायचं, माझं नामस्मरण करायचं। बघा हे नामस्मरण जर तुम्हाला ह्या गोष्टी शक्य नसेल, आता बघा पारायण करणं शक्य नसेल, गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल, सार अमृत करणं शक्य नसेल, 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचं जप करणं शक्य नसेल किंवा तारक मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य नसेल, तर तुम्ही उठा बसता स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। ही सुद्धा अतिशय प्रचंड उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा म्हणजे थेट आपल्या महाराजांपर्यंत पोहोचत असते। तुम्ही कारण की उठता बसता झोपता जर तुम्ही महाराजांचं नामस्मरण केलं तर ते तुमची आवाज, तुमची हाक ऐकतात आणि तुमच्या कामना पूर्ण होत असतात। त्यामुळे जर तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर उठता बसता कधी पण, चालता बोलता, प्रवास करताना, जॉब करताना, लिहिताना, बसताना तुम्ही महाराजांचं नामस्मरण करता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरी सुद्धा तुमचं संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं फळ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं पारायण करायचं आहे। बघा आता तुम्ही म्हणणार की आपल्याला 21च पारायण करावे का, तर नाही, तुम्ही 7 सुद्धा पारायण करू शकतात। हे गुरुचरित्र म्हणजे स्वामी समर्थ सारामृतचे तुम्ही 7 पारायण करू शकतात, 1 पारायण करू शकतात किंवा 11 पारायण करू शकतात किंवा 21 पारायण करू शकतात, कोणी कोणी तर 108 पारायण सुद्धा करतात। बघा हे संपूर्ण केल्याने त्याचं जे फळ आहे ते अनंत आहे आणि महाराज कधीच त्यांचं नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला कधी त्याच्या आयुष्यामध्ये दुःख येऊ देत नाही, संकट येऊ देत नाही, ते तारत असतात आणि नेहमी त्याच्या कामना पूर्ण करत असतात। म्हणून प्रत्येक स्त्रीने ह्या काळामध्ये म्हणजे हे गुरुचरित्र पारायणच्या काळामध्ये आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे, जी अतिउच्च कोटीची सेवा आहे। आपला संसार सांभाळायचा आहे, आपला प्रपंच सांभाळायचा आहे आणि देवाच्या भक्तीला लागायचं आहे, तरच आपली सेवा देवापर्यंत रुजू होत असते। तर मी तुम्हाला ह्या अतिशय साध्या सिंपलपणाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की 21 दिवसामध्ये आपल्याला अशा पद्धतीने सेवा करायची आहे जी तुम्ही करू शकता। तर बघा याला नियमाटी मी तुम्हाला सांगितलं, ते नियमाटी काहीच नाही, तुम्ही 3 दिवसाची सुद्धा सेवा करू शकता।
3 दिवसाचं पारायण सुद्धा करू शकता स्वामी समर्थ सारामृतचं. अतिशय छोटे छोटे अध्याय आहे, खूप चमत्कारिक आहे, प्रभावशाली आहे. एका एका अध्यायामध्ये संपूर्ण ज्ञान प्राप्त होईल असं सांगितलेलं आहे महाराजांनी. त्यामुळे आपल्याला ही सेवा अशा पद्धतीनेच करायची आहे. आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.